आणि सेवकांना भरताच्या समोर त्यांनी पाठवले। पाठवल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीने तीनही ताट भरताच्या समोर ठेवले। काय त्यांनी घ्यावं? जे त्यांनी मांस आहे तमोगुणी असणारं खाद्य आहे महाराज, तमोगुणी आहार आहे। म्हणून त्यांनी वैर शत्रुत्व हे करणारी माणसं त्यांनी महाराज तमोगुणी असतात। मांसाहार अशा पद्धतीने करतात। खरं तर मांसाहार करणं म्हणजे हे माणसाचं काम नाही महाराज। ज्यांचे जन्मताच डोळे बंद असतात, ज्यांना जन्मताच सुळे दात असतात आणि तेच मांसाहार करतात, जे जिभेनं पाणी पितात तेच मांसाहार करतात। महत्वाची गोष्ट आहे, आपण मानव आहोत, आपण मानवासारखं अशा पद्धतीने राहावं हे सुद्धा कळालंच पाहिजे ना महाराज। हे सुद्धा रामायण शिकवत आहे, महत्वाची गोष्ट आहे। आपला आहार कसा असावा हे सुद्धा आपल्याला त्यांनी कळावं। मांसाहार करणं म्हणजे पापच आहे महाराज। द्युतांच्या मद्यांच्या पिशदांच्या वेश्या पापरधी चौर्यम परदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरके नयंती। द्युत म्हणजे जुगार, मद्य म्हणजे दारू, पिशित म्हणजे मांस, पिशित शब्दाचा अर्थ होतो मांस। द्युतांच्या मद्यांच्या पिशदांच्या वेश्या, मग पुढचं वेश्यागमन, परदार सेवा, असे त्यांनी मला 7 व्यसन आहेत, नरकात घेऊन जाणार आहेत। मांस खाणाऱ्या लोकांना मांस त्यांनी खाणं फार चांगलं वाटत असेल, पण आज चांगलं वाटेल, निचरा होताना फार त्रास होईल। महत्वाची गोष्ट आहे, आज तुम्ही खाल सुद्धा, पण हे ज्यावेळेला तुम्हाला पचवावं लागेल आणि त्यावेळेला त्यांनी भयंकर वेदना होतील। ज्यांचं मांस त्यांनी तुम्ही खाल ते सर्व तयार आहेत मला तुम्हाला त्रास देण्याकरिता। त्यांचं मांस तुम्ही खाल्लेलं आहे, तुम्हाला एक दिव्य असणारं शरीर प्राप्त होईल, ते भोगण्याकरिता नारकीय शरीर, आणि त्या शरीरामध्ये जाऊन अशा पद्धतीनं ते तुम्हाला भोगायला येईल। लोक म्हणतात, तुम्ही लोक सांगता हे नरकात त्यांनी पाठवलं जातं, नरकात कापलं जातं, उकळत्या तेलात टाकलं जातं, अग्नीमध्ये जाळलं जातं। हे सगळं करण्याकरिता माणसाचं शरीर इथं जाळून टाकतात, मग कसं काय त्याने त्याला हे सगळं केलं जातं? अरे हे माणसाचं शरीर जे मिळालेलं आहे ना, हे त्याने मृत्यू लोकातलं शरीर, याला पार्थिव शरीर म्हणतात, हे पार्थिव आहे। तुम्ही जर जास्त पुण्य केलं तर स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल, तिथं तुम्हाला दिव्य शरीर प्राप्त होईल, देवतांचं शरीर प्राप्त होईल। जर पाप करत असाल तर नरकात जावं लागेल, नरकात गेल्यानंतर पण शरीर प्राप्त होतं, त्याला नारकीय शरीर असं म्हणतात। म्हणून लोक हे मान्य करीत नाहीत, आजच्या समाजाला हे मान्य करणं आणि त्यांना हे पटवून देणं, त्यांच्या गळी उतरणं फार कसरतीचं काम आहे। म्हणून मग तो अट्टहासानं तुमच्या समोर भाविक सांगत होतो ना मी, तो भाविकच या गोष्टीला कळून घेऊ शकतो, इतरांना या गोष्टी कळणार नाहीत महाराज। जे तर्क करणारे लोक आहेत ते काही पण तर्क करतील, आणि तर्क करून या सर्व गोष्टी त्यांना मान्य व्हायच्या नाहीत, म्हणून त्यांच्या समोर जास्त डोकं आपटायची काही आवश्यकता नाही महाराज। नाथांनी सांगून ठेवले आम्हाला, ते म्हणले क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिणू नाही। जे क्रोधी आहेत त्यांना अविश्वासी आहेत, त्यांच्या पुढे डोके फोड करायची नाही। समजून सांगून सुद्धा जर ते तर्क वितर्क करून तुमच्या समोर वाकडे तिकडे प्रश्न उभे करत असतील, जर 4-2 शब्द जास्त समजून सांगितल्यानं समजण्यासारखे असतील तर डोकं लावा। ते जर कशानेच त्यांनी समजणार नसतील, तुम्हाला ढाल तलवार हातात घेऊन विरोध करत असतील तर त्यांना डोकं लावू नका, त्यांना म्हणा तू शहाणा। आमच्याकडे असं म्हणतात, तू शहाणा, तुझा म्हणजे तुझी सारी खानदान शहाणे बाबा, आम्हाला काय घेणं देणं नाही, तुला असं वाटतं ना, ठीक आहे तू चांगला, असं त्यांनी म्हणून मोकळं व्हावं, जास्त डोकं लावू नये। म्हणून त्यांनी मांस हा शब्द त्यांनी समोर आला, तमोगुणी असणारा आहार आहे, आणि तो त्यांनी महाराज आपण आपल्या जीवनात जर करत असलो तर आपण त्यांनी तमोगुणी होऊन आपल्याला त्याचं त्यांनी फल भोगावं लागणार आहे, आणि ते त्यांनी महाराज नारकीय फल अशा पद्धतीने भोगावं लागेल। म्हणून समोर मांस नेऊन ठेवलं, जो पक्वान्न ठेवले रजोगुणी असणारा आहार आहे, म्हणून त्यांनी दुसऱ्याची संपत्ती हडप करून घेण्याची प्रवृत्ती रजोगुणी आहार, आणि फळं ठेवली होती सत्वगुणी आहार, निर्वैर असणारी स्थिती, समर्पण भक्तिभाव ज्याच्या जीवनात आहे असं त्यांनी जीवन सत्वगुणी असणारा आहार। 3 प्रकारचा आहार भरताच्या समोर त्यांनी नेऊन ठेवला। भरतानं त्याच्यामधून त्यांनी महाराज त्या फळांचा स्वीकार केला। भरत हा सत्वगुणी आहे महाराज, म्हणून त्यांनी सात्विक आहाराचा अशा पद्धतीने स्वीकार केला। कोणाचं अन्न खावं कसं खावं हे महत्वाचं आहे, नाहीतर भीष्माचार्यांसारखा महापुरुष होता, भगवंताचा अखंड भक्ती करणारा भक्त होता, पण अन्न खाल्लं दुर्योधनाचं, आणि ते अन्न खाल्ल्यामुळे त्यांनी घोटाळा झाला आणि शेवटी शरपंजरी पडावं लागले, हे जास्त महत्वाचं आहे। मग कसं अन्न आपण खात आहोत, कोणाचं खात आहोत, कोणत्या प्रकारचं खात आहोत हे पण जास्त महत्वाचं आहे। या सगळ्या गोष्टींना थोडंसं महत्व देत जातं, म्हणून त्यांनी 3 प्रकारची भेट भरताच्या समोर नेऊन ठेवली, आणि मग त्यांनी भरतानं फलाहार अशा पद्धतीने स्वीकारला। फलाहार त्यांनी स्वीकारला, भरत फलाहार घेतोय,
आणि भरत रामाला भेटण्याकरिता चाललेला आहे, शत्रुत्व करण्याकरिता चालला नाही, ही गोष्ट अशा पद्धतीने कळाली. ज्या सेवकांनी तो फलाहार आणून ठेवला होता ना, 3 प्रकारची ताटं ठेवली होती, त्यानं विचारलं तुम्ही कोणाचे सेवक आहात? सांगितलं आम्ही गुहकाचे सेवक आहोत. त्या गुहकानं आम्हाला अशा पद्धतीने पाठवलेला आहे. तो गुहक रामाचा मित्र आहे. रामाचा मित्र हे शब्द ऐकल्यानंतर भरताचं हृदय भरून आलं, सर्व शरीर पुलकित झालं. भरतानं रथातून उडी मारली आणि उडी मारून कुठं आहे गुहक म्हणून त्यांनी शोधायला निघाला. तो गुहक त्यांनी पाहतोय भरताचं विलक्षण असणारं प्रेम, हा भरत रामावर किती प्रेम करतोय. राम प्रभू त्यांनी रात्री शांतपणे बसून त्यांनी महाराज या गुहकाच्या समोर भरताची ख्याती सांगत होते. माझा भरत असा आहे, माझा भरत त्यांनी आहे, भरतावर केवढं प्रेम रामाचं आहे. रात्रभर भरत ऐकला होता, तरी पण भरताविषयी संशय आला होता. तोच भरत आलेला आहे हे त्यांनी गुहकाला कळालं. गुहकही भरताला भेटण्याकरिता निघाला आणि भरतानं रथातूनच त्यांनी उडी मारली आणि घाईघाईनं प्रभू जसे त्यांनी गुहकाच्या समोर जाऊन त्याला आलिंगन देत होते की नाही, आणि असाच भरत त्यांनी सामोरा गेला आणि भरतानं त्यांनी महाराज गुहकाला आलिंगन दिलं. सर्वजण पाहत राहिले. भरतानं गुहकाला आलिंगन दिलं, फळांचा त्यांनी स्वीकार केला. गुहकाच्या डोळ्यातून त्यांनी अश्रुधारा व्हायला लागले. भरता, मी तुला चुकीचं समजलो, मी तुला समजण्यामध्ये चुकलेलो आहे. तू खऱ्या अर्थानं भगवंताचा दिव्य असणारा त्यांनी भक्त आहेस, असं त्यांनी दोघांचा संवाद सुरू झाला. रात्री गंगेच्या तटावर त्यांनी मुक्काम झाला आणि मुक्काम झाल्यानंतर त्यांनी महाराज चर्चा सुरू झाली. सर्वांनी त्यांनी संध्या स्नान केलेलं आहे. गंगेचं स्नान करून त्यांनी महाराज सर्वजण फलाहार करून तिथंच मुक्काम करण्याकरिता थांबले. गुहकाचा भरताचा गोड असणारा संवाद सुरू झाला. झोपलेच नाहीत रात्रभर. विचारायला सुरुवात केली. गुहका, सांग, माझा राम इथेच त्यांनी थांबला होता. प्रभू कुठे थांबले होते सांग ना. या गुहकानं ती पर्णकुटी दाखवली. जिथं राम विश्राम करण्याकरिता थांबला होता, गाईगाईनं तयार केलेली पर्णकुटी दाखवली. वाळवंटामध्ये अशा पद्धतीनं दर्भासन टाकून दर्भावर प्रभू अशा पद्धतीने झोपले होते आणि प्रभूंनी कंदमुळं फळं अशा पद्धतीने खाल्ली होती. हे सर्वचे सर्व ज्यावेळेला त्यांनी गुहक सांगू लागला, जसा जसा गुहक सांगतोय असा असा भरत त्यांनी व्याकुळ होतोय, मला हुंदके देऊ लागला. त्याचं हृदय भरून आलं, कंठ दाटून आला, डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला लागल्या. जिथं त्यांनी राम अशा पद्धतीने विश्राम करत होत्या त्या जागेवर भरत त्यांनी गेला, लोळण घेऊ लागला, लोळू लागला. त्या मातीला त्यांनी घेऊन अशा पद्धतीने कपाळाला लावलं. माझा राम इथे त्यांनी विश्राम करण्याकरिता थांबला, माझा राम त्यांनी या दरबारावर अशा पद्धतीने झोपलेला आहे, असा विचार भरताच्या अंतःकरणात आहे. महाराज अतिशय व्याकुळ झाला. भरत पुन्हा 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 स्वतःला दोष देत आहे. प्रभूंच्या या स्थितीला कारणीभूत फक्त मीच आहे. माझ्याच वेळ प्रभूला वनवास त्यांनी झाला. माझा राम दरबारावर त्यांनी झोपतोय, माझा राम त्यांनी कंदमुळं फळं त्यांनी खातोय, सर्व माझ्याच वेळ घडतंय. भरत त्यांनी अतिशय व्याकुळ झाला. रात्र चर्चा करता करता निघून गेले. सर्वजण म्हणू लागले, जसे राम आणि लक्ष्मण त्याने आपण सर्वांनी पाहिले, तसा भरत आणि शत्रुघ्न त्यांनी महाराज राम लक्ष्मणासारखीच असणारी जोडी आहे. तो सावळा जणू काही रामच असावा. रामाच्या पावलावर पाऊल देऊन चालणारा भरत त्यांनी सर्वांना प्रत्यक्ष पाहायला मिळाला. रामाचे सर्व गुण भरतामध्ये प्रत्यक्ष त्यांनी पाहायला मिळाले. म्हणून रात्र चर्चा करता करता निघून गेली. सकाळ झालेली आहे आणि पुढील प्रवास त्यांनी सुरू करायचा आहे. कळालं, गंगेच्या पलीकडच्या काठावर गेल्यानंतर भगवान पायी प्रवास करत करत गेलेले आहेत. पण भरतानं त्यांनी महाराज मातेला सांगितलं, आई आता मी त्यांनी पायी प्रवास करत जाणार आहे. म्हणून सर्व त्यांनी भिल्ल सर्व समाज त्यांनी भगवंताबरोबर भरताबरोबर भगवंताला भेटण्याकरिता त्यांनी निघाले. भरतावर त्यांनी विलक्षण असणारं प्रेम सर्वांचं जडलं, त्याचा स्वभाव पाहून, त्याची शालीनता पाहून. आणि आता फक्त भरतच आपल्या परिवाराला घेऊन त्यांनी चतुरंगिनी सेना घेऊन जात होता. आता सर्वजण निषाद भिल्ल सर्व त्यांनी महाराज भगवंताच्या दर्शनाकरिता भरताबरोबर जाऊ लागले. भगवंताचं भजन करत करत सर्वांचा प्रवास अशा पद्धतीने पुढे प्रयागराज तीर्थापर्यंत त्यांनी येऊन ठेपला. प्रयागराज तीर्थामध्ये त्यांनी महाराज गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे. पण अतिशय स्वच्छ निर्मळ असणारी गंगा आणि सावळी असणारी यमुना, या दोन नद्या त्यांनी प्रत्यक्ष त्यांनी पाहिल्या. या दोन नद्यांचा संगम सरस्वती त्याच्यामध्ये गुप्त मानली जाते. आणि एक सावळी आहे आणि एक त्यांनी शुभ्र आहे. असं दोन प्रकारचं जल पाहिलं भरतानं आणि पाहून भरताच्या नेत्रांमधून घळघळा अश्रू वाहू लागले. गंगा यमुना त्यांनी डोळ्यातून बाहेर आल्या. विचारू लागले सर्वजण, भरता का रडतोस? सांगितलं, माझा राम सुद्धा असाच या यमुनेच्या जलासारखा सावळा आहे.
माझा भरत सुद्धा त्यांनी असाच त्यांनी गौर वर्णाचा आहे, मला राम आणि लक्ष्मणाची आठवण अशा पद्धतीने होते आहे. भरताच्या मुखातून शब्द त्यांनी बाहेर पडू लागले. प्रयागराज तीर्थाला त्यांनी स्नान करून त्याला नमस्कार करून त्यांनी अशा पद्धतीने भरत पुढे जाऊ लागला. प्रयागराज तीर्थाच्या समोर साष्टांग प्रणिपात करून तू तीर्थराज आहेस असं म्हणून त्याचं स्तवन भरतानं केलं. तीर्थराज त्यांनी प्रसन्न होऊन जणू भरताला विचारतोय, भरता सांग तुला काय पाहिजे, तुझी काय अपेक्षा आहे, सांग तुझं वरदान त्यांनी पूर्ण करण्याकरिता तयार आहे. भरताच्या मुखातले शब्द आहेत महाराज. धर्म अर्थ काम रुची गती जहो निर्वाण, धर्म अर्थ काम रुची गती जहो निर्वाण, जन्म जन्म राम पदा यही वरदान श्यामर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, गुरु भाई सब संतन की जय. अर्थ न धर्म न काम रुचि गति न चाहो निर्वाण, जन्म जन्म रति राम पद यही. मला अर्थ नको आहे, धर्म नको आहे, काम नको आहे, मोक्ष नको आहे, त्याच्यापैकी काहीच मला नको आहे. जन्मजन्मी प्रभू रामचंद्रांच्या चरणावर त्यांनी प्रेम असावं. जन्म जन्म रती रामपद यही वरदान, दुसरं मला वरदान नको आहे असं त्यांनी भरताचा अंत करून त्यांनी बोलू लागलं. गंगेची धार जणू भरताला आशीर्वाद देते की भरता तुझे सगळे मनोरथ त्यांनी पूर्ण होतील. प्रभूंचं प्रेम तुझ्या अंतकरणामध्ये कायमस्वरूपी दृढ राहील. परत परत सांगण्यासारखा हाच मुद्दा आहे महाराज. जगातली कोणतीच गोष्ट अशी नाही की जी चिरकाल टिकणारी आहे. तुम्ही जे मिळवत आहात, जे मिळवण्याकरिता अट्टहास करत आहात, तुम्ही जे मिळवत आहात त्याच्याकडे जरा एकदा बारकाईनं बघा की जे आपण मिळवणार आहोत यातलं चिरकाल टिकण्यासारखं काय आहे. एक यादी तयार करा. एकांतात बसून तुला काय पाहिजे. मागच्या कथेत पण तुम्ही ऐकलं होतं, परत तुमच्या मनात साठवून ठेवा आणि खरंच एकांतात बसून लिहाच कागदावर तुला काय काय पाहिजे. तुला धन पाहिजे, तुला मान पाहिजे, तुला वैभव पाहिजे, तुला प्रतिष्ठा पाहिजे, तुला बायका पाहिजे, तुला मुलं पाहिजेत, तुला त्यांनी काय पाहिजे, पद प्रतिष्ठा, याच्यापैकी नेमकं काय काय पाहिजे. आणि हे सगळं जर पाहिजे असलं तर सगळं लिहून झाल्यानंतर मनाला परत प्रश्न विचारा, याच्यातलं काय काय स्थिर राहणार आहे. कोणाचं पद स्थिर राहिलं सांगा, कोणाची प्रतिष्ठा स्थिर राहिली सांगा, कोणाचं वैभव स्थिर राहिलं सांगा, कोणाचं ऐश्वर्य स्थिर राहिलं सांगा, कोणाची बायका पोरं चिरंतन झाले सांगा, चिरंजीव झाले सांगा. याच्यातलं काय चिरंजीव राहण्यासारखं आहे. याच्यातलं काहीच चिरंजीव राहत नाही, काहीच चिरंतन राहत नाही. चिरंतन जर राहत असेल तर एक चैतन्य स्वरूप असणारा परमात्मा, त्याच्या वाचून जगात दुसरं काही चिरंतन राहण्यासारखं नाही. मिळवायचं असेल तर त्या परमात्म्याचं प्रेम प्राप्त करून घ्या. परमात्म्यावर विलक्षण असणारं प्रेम करा. मला तुम्हाला कोणत्याच प्रकारचा बुरसटपणा शिकवायचा नाही. तुम्हाला फक्त अंतकरणापासून प्रभूंवर प्रेम करायला शिकवायचं आहे. मी तुम्हाला कोणती प्रक्रिया करायला शिकवित नाही. मी तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी वर्णन करून सांगत नाही. मी फक्त तुम्हाला सांगतोय भगवंतावर प्रेम करा, अनन्य भावनेनं प्रेम करा. तुमच्या वाटेला आलेली सगळीची सगळी कर्म इमानदारीनं करा. माऊली म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागली. संतांना समजून घेतलं पाहिजे. संत आपल्याकरिता संदेश देत आहेत. त्या सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर स्वकर्म कुसुमांच्या विरा, स्वतःची कर्म हीच कुसुम म्हणजे फुलं आहेत आणि ती त्यांनी भगवंताच्या चरणावर समर्पित करा. तुमच्या वाटेला जे कर्म आलं असेल ते, म्हणजे सज्जन कसाई होते महाराज, त्यांना कसायाचं काम होतं, म्हणजे मांस विकण्याचं काम होतं. त्यांचं कर्म होतं की नाही, त्यांचं कर्म करत होते. पण भगवान सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावं त्याचं खुरपू लागे. मांस विकणं काय सांगा. आता तुम्ही कथेत सांगता मांस म्हणजे पाप आहे, मांस खाणं म्हणजे पाप आहे. देव मांस विकायला त्यांनी त्याचं कर्म तो करत होता. त्याचं कर्म त्यांनी आणि निष्काम भावनेनं कर्म करतोय. का बरं मदत करायला गेला. त्या तराजूतच त्यांनी ठेवलेलं जे वजनाचं माप होतं ना, ते मापच त्यांनी महाराज असं होतं की कोणी आला आणि त्याला केवढे मास द्यायचं असलं तरी तेच माप ठेवायचं. भगवंताच्या भजनातच तल्लीन होता महाराज, काही सुधरतच नव्हतं. देवानं विचार केला आता कसं होईल याचं, त्याचा संसार कसा चालेल. पण समोरचा माणूस जेवढे त्याने रुपये घेऊन आलेला आहे ना, तेवढ्या रुपयाचं जेवढं मास द्यायचं तेवढ्याच मापाचा देव त्याने होत होता. तो खडाच झाला देव. देव स्वतःच तेवढं वजन स्वतःच करू लागला. अशा पद्धतीनं मदत करू लागला. तुमचं कर्म तुम्ही करा, इमानदारीनं करा. सगळ्यात मोठी भक्ती आहे महाराज.
खरंच जे कर्म करत आहात तुमच्या वाट्याला आलेल्या तुकोबाने म्हणतात आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारित, म्हणून त्यांनी तुझं नाव उच्चारतो, पण माझ्या भाग्यानं कपाळानं जे मिळाले ते त्यांनी करत राहतो, म्हणून त्यांनी कर्म चांगलं करत राहावं आणि हे सगळं करता करता भगवंताचं त्यांनी चिंतन करत राहावं। म्हणून त्यांनी पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतच ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत। श्वास संपला यांचा आपला संबंध संपला। परत त्यांनी चिठ्ठी नाही, संदेश नाही, काही तार नाही, फोन नाही, बातमी नाही, काहीच येत नाही मला, कधीच कोणाला काही देता येत नाही। म्हणून अशी अवस्था मी होत असते, जेवढे गेले तेवढे सगळे गेलेच, महाराज परत आले नाही तर त्यांचा निरोप पण आला आणि आपलं सुद्धा तेच होणार आहे, आपल्याला एक दिवशी जावं लागणार आहे आणि गेल्यानंतर पुन्हा यांच्याशी कधीच संपर्क करता यायचा नाही। म्हणून त्यांनी यांच्या जर गुंतून पडत असाल, यांच्यामध्ये जर त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही ग्रस्त होत असाल तर स्वतःला सावरा आणि सावरून त्यांनी भगवंताच्या भक्तीला लागा, भगवंतावर प्रेम करायला शिका। ते दृढ असणारं प्रेम आहे। भरतानं धर्म मागितला नाही, भरतानं अर्थ मागितला नाही, भरतानं काम मागितलं नाही, भरतानं मोक्ष सुद्धा मागितला नाही, मग फक्त प्रभूंचं प्रेम मागितलं महाराज। जन्म जन्म रती प्रेम त्यांनी रामपद, रामाच्या चरणांवर प्रेम असावं, दुसरं मला काहीच नको आहे। एवढा निष्काम होऊन जर भगवंताच्या समोर जात असेल तर भगवान त्याचा स्वीकार करेल महाराज। त्याचं जीवन मंगलमय अशा पद्धतीने होऊन जाईल। पण भरताची असणार ही मागणी जन्म जन्म रती रामपद यही वरदान आण, म्हणून त्यांनी असं जर वरदान मागाल तर भगवान त्यांनी तुमचं मनोरथ अशा पद्धतीने पूर्ण करण्याकरिता तयार आहे। भरत पुढचा प्रवास त्यांनी करू लागला, भगवंताचं स्मरण करत, भगवंताचं भजन करत करत पुढचा प्रवास त्यांनी होतोय। भरद्वाज मुनींच्या आश्रमात त्यांनी आले, तोच मार्ग आहे ज्या मार्गाने प्रभू गेलेले आहेत ना, त्याच मार्गाने त्यांनी महाराज भरतजी अशा पद्धतीने जात आहेत। बघा ना, देवाची जर कृपा झाली की संत आपोआप भेटत असतात। राम हा देव आहे आणि भरत हा संत आहे महाराज। एक वेळ देव लवकर भेटेल पण संत भेटायचे नाही, पण भगवंताची कृपा झाल्यावर संत सहज भेटतात, हा महत्वाचा विचार आहे। भगवंताची जर कृपा झाली तर संत शोधत येत असतात, हे तेवढंच महत्वाचं आहे। बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभ नसोई। रामाची कृपा झाल्याशिवाय सत्संग प्राप्त होत नसतो। भरद्वाज मुनींच्या अंतकरणात भगवंताविषयी विलक्षण असणारं प्रेम आहे, म्हणून भगवान स्वतः भरद्वाज मुनींचा आश्रम शोधत शोधत त्यांनी गेले आणि भगवंताची कृपा झाली म्हणून संत रूपी भरत आज भरद्वाजांना भेटण्याकरिता त्यांनी जातोय। फार समाधान त्यांनी भरद्वाज मुनींना होत आहे। नमस्कार भरद्वाज मुनींना त्यांनी केला, त्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला। रामासारखाच भरत दिसतोय, जणू काही रामच परत त्यांनी आला असावा, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने दर्शन झालेलं आहे। रामाचं दर्शन, त्यानंतर त्यांनी महाराज संतांचं दर्शन, रामाच्या दर्शनाचं फल आहे संतांचं दर्शन, आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर भगवंताची भेट होत असते महाराज। भगवंताची कृपा, संतांचं दर्शन, संतांचं दर्शन, भगवंताची भेट। कळलं तुम्हाला मी काय सांगतो? भगवंताची कृपा, संतांचं दर्शन, संतांचं दर्शन, भगवंताची भेट। भगवंताच्या भेटी करता कारण त्याने संतांचं दर्शन आहे। जब संत मिलन हो जाए, जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझना अब हरि से मिलन होगा, तब इतना
जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समज लेना अब हरि से मिलन होगा. म्हणून संत भेटल्यानंतर भगवंताची भेट होत असते. संतांचं दर्शन झाल्यानंतर भगवंताची भेट होत असते. हे थोडंच महत्वाचं आहे. संतांची भेट झाल्याशिवाय जीवनाला दिशा पण प्राप्त होत नाही महाराज. दिशाहीन जीवन किती दिवस जगणार आहोत आपण, लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. म्हणून दिशाहीन जीवन जगण्यात काय तात्पर्य नाही. आमचे भाऊ म्हणायचे, कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. जन्मभरे टाळ कुठले, जन्मभरे सगळ्या अंगाला गण लावला, जन्मभरे 10-5 माळा गळ्यात घालून ठेवल्या आणि जन्मभरे त्यांनी पंढरीला जाऊन घरी आला. आणि जर संत संगती केली नाही, संतांच्या संगतीत कधी बसला नाही, 4 विचार त्यांनी आत्मसात केले नाही, जीवनाला दिशा प्राप्त करून घेतली नाही, काहीच केलं नाही महाराज. आणि असेच फार लोकांचा भरणा आहे महाराज असाच. निवळ त्यांनी वारकरी झालेले आहे, निवळ त्यांनी भगवंताचे भक्त स्वतःला म्हणतात, निवळ हरिभक्तीपर आहे. जिकडं पाहावं तिकडं सगळीकडे हरिभक्तीपर आहे. पण संतांच्या संगतीत बसून असं कधी म्हणत नाहीत काही मी उद्धार पावेन, काही कृपा केलेलं नारायण, असं सांगा तुम्ही संतजन. आणि असं होत असेल तर दाखवा मला एखादा. आम्हाला क्वचित बोटावर मोजण्यासारखे सापडतात की जवळ येऊन त्यांनी म्हणतात, महाराज असं वाटतं मुक्त झालं पाहिजे, मोक्ष मिळालं पाहिजे, देव प्राप्त झालं पाहिजे, कधी भेटेल, कशा पद्धतीने मुक्त हो, असं म्हणणारे फार थोडे आहेत, फार थोडे आहेत. पण फक्त दाखवण्याकरिता जास्त लोक सापडतात. आम्हाला ते कळतात सुद्धा. म्हणून त्यामुळे जास्त बोलण्याचं काय तात्पर्य आहे, जास्त कोणासमोर काही बोलायचं काम नाही मला. आता हे राजरोज सर्वांगीण बोलतोय, कोणी एकाचं वर्णन करून सांगत नाही, पण हे दिसतात अशी माणसं. म्हणून त्यामुळे महाराज त्याची जर तयारी नाही मनाची भगवत प्राप्ती करून घेण्याची, त्याची जर तयारी नाही मोक्ष मिळवण्याची, बळजबरीने त्यांनी महाराज आपण त्या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचू. आपण त्याला जर तिथं विचारावंच वाटत नसेल, कोणत्या दिवशी आपण कळवळून त्यांनी म्हणलो सांगा काही बिरडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, कधी मला त्यांनी हे प्राप्त होईल सांगा, कोणत्या वेळेला आपण म्हणतो. जर म्हणतच नसलो तर अजूनही सावध व्हा. आणि सावध होऊन नाहीच कोण्या महात्म्याच्या समोर जाऊन विचारू असं वाटलं तर निदान गाथा तुकोबरायांच्या हातात घ्या आणि तुकोबरायांना म्हणा माझा उद्धार करा. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांची समोर ठेवा आणि तिच्यावर डोकं ठेवून त्यांनी म्हणा ज्ञानोबराय माझा उद्धार करा. श्रद्धेनं म्हणा, जा तिथं समाधीवर त्यांनी डोकं ठेवा आणि अंतकरणापासून त्यांच्या समोर बोलायला सुरुवात करा. समाधीवरच जायची आवश्यकता आहे असं नाही, जवळ आहे म्हणून सांगतो. नंतर हैवती बाबा तिकडे मध्य प्रदेशात अडकले होते संकटामध्ये. तिथून ज्ञानोबरायांचं स्मरण केलं, मला याच्यातून बाहेर काढा, माझं सगळं आयुष्य तुमच्या चरणी समर्पित करून टाकीन. आणि त्या संकटातून बाहेर काढलं महाराज. केवढं वैभव ज्ञानोबरायांचं अशा पद्धतीने पुढे त्यांनी वाढवलं. महत्वाची गोष्ट सांगतो. म्हणून ज्ञानोबरायांच्या त्यांनी दर्शनाकरिताच गेलं पाहिजे, समाधीवर डोकं ठेवलं पाहिजे असं नाही, पण जवळ आहे आपल्याला म्हणून सांगतोय. जा समाधीवर मस्तक ठेवा आणि मस्तक ठेवून त्यांनी निदान त्यांच्या समोर तरी म्हणा माझा उद्धार करा, मला वाचा. म्हणून त्यांनी हे मला माझा उद्धार व्हावा, मला भगवान भेटावा हे म्हणण्याकरिता मनुष्य आधी दीन झालेला पाहिजे, दीन झालेला पाहिजे. तो सगळ्या बाजूने त्यांनी महाराज अशा पद्धतीने सगळे दरवाजे बंद झालेले पाहिजे. ज्या दिवशी जीवनातले सगळे दरवाजे बंद होतील त्या दिवशी भगवंताचा दरवाजा उघडेल. पक्क लक्षात ठेवा मी काय सांगतो. अजून आपल्या जीवनामध्ये फार दरवाजे उघडे आहेत. आपल्याला अजून बायकोकडून अपेक्षा आहे, आपल्याला अजून मुलांकडून अपेक्षा आहे. आपण फार मस्त आहोत, आपल्याला वाटतं माझ्याकडे बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे मान सन्मान आहे, मला एवढे लोक त्यांनी मानणारे आहेत. जोपर्यंत या सर्वांचा आधार तुम्हाला वाटतोय तोपर्यंत तुम्ही भगवंताच्या समोर समर्पण करूच शकत नाही, करूच शकत नाही. पक्का लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला आता कोणीच नाही, फक्त तूच आहेस देवा, तुझ्या वाचून दुसरं कोणी नाही, देवाचा दरवाजा उघडेल मला. मनाला विचार स्वतःचे, नाही तर तोपर्यंत आपलं नाटक चालू आहे मला शरणागती करण्याचं. आपण फक्त शरणागतीचं नाटक करतो, आपण दीन झालेलो नाही. जोपर्यंत दीन होणार नाही तोपर्यंत परमात्मा. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. द्रौपदीला भर सभेत आणलं तर रामकथा सोडून मला महाभारत सांगायचं नाही, पण उदाहरण म्हणून सांगतो. फक्त सगळ्या सभेत तिला आणलं होतं. ती सगळ्यात आधी धृतराष्ट्राला म्हणत होती मला वाचवा. त्यानं खाली मान घातली, त्याला दिसतच नव्हतं महाराज. बाहेरून तर अंध होता, आतून पण पुत्र मोहना अंध झाला होता. त्यानं तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. मग त्याने मोठे मोठे सर्वजण होते, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, हे सगळे त्यांच्या सर्वांकडे पाहायला सुरुवात केली. सर्वांनी खाली माना घातल्या. म्हणले हक्काचे 5 पती आहेत, सगळ्यांकडे पाहिलं. लोकांच्या बायकांना एक एकच पती असतो, मला 5 आहेत म्हणले. 5 जणांकडे पाहिलं, सगळ्यांनी खाली माना घातल्या.
तरी पण थांबली नाही. तिच्या मनात एक विचार आला, मी स्वतःला वाचवेन. पण स्वतःला वाचवण्याचा स्वतः प्रयत्न करू लागली. तो दुःशासन आहे महाराज, त्याच्यात 10,000 हत्तीचं बळ होतं म्हणतात. पण पदर धरून ओढायला सुरुवात केली. दातात पदर धरला होता, ओढून घेतला. आता दीन झाली, आता हताश झाली, सगळे दरवाजे बंद झाले. मग भगवंताची आठवण आली, देवा तुझ्याशिवाय कोणी वाचू शकत नाही आता. पण कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, धावरे सखया, असं त्यांनी मला धक्का मारू लागले. मग भगवान आला, तिला सांभाळला. शरणागती यालाच म्हणतात महाराज, की ज्याच्या जीवनामध्ये भगवंताशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही, तोच भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. दुसरा कोणीही भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. हवेत असाल तर जमिनीवर उतरा, जमिनीवर पाय टेकवा आणि स्वतःला त्यांनी आत्मपरीक्षण करून बघा. नाहीतर फक्त वाऱ्यात फिरू नका. ते फिरणं त्यांनी घात करून टाकील आणि शेवटी त्यांनी मरत पुन्हा जन्माला कारणीभूत ठरेल. पण जन्म जर त्यांनी परत येऊ नये असं वाटत असेल, जीवन सफल व्हावं असं वाटत असेल, परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तर परमात्म्याशिवाय दुसरं कोणतंच ऑप्शन आपल्या जीवनामध्ये ठेवू नका. हे सगळ्यात महत्वाचं चिंतन आहे महाराज. मी वर्णन करून तुमच्या समोर त्यांनी सांगतोय. फक्त सांगणं एवढं त्यांनी महत्वाचं नाही, आपण आपल्या जीवनात पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. निश्चित प्रयत्न करतोय. हे बघा, जे त्यांनी आपण ज्याच्यावर आपण विचार करीत नाहीत ते सांगता येईल का? सांगता येईल. जे अर्थ मी तुमच्या समोर सांगतोय त्या अर्थ निश्चित मी या गोष्टीचा विचार केलेला आहे महाराज. मला या सगळ्या गोष्टी कळत आहेत, म्हणून मी त्यांनी अंतकरणातलं गुढ तुमच्या समोर सांगतोय. जोपर्यंत दुसऱ्याचा विचार कराल, जोपर्यंत दुसऱ्यावर अवलंबून असाल, तोपर्यंत परमात्मा भेटायचा नाही. फक्त परमात्म्याकरताच जर त्याचं चिंतन करत असाल, परमात्मा भेटेल असो. म्हणून त्यांनी म्हणत, भरतजी भगवंताचं चिंतन करतायत आणि भगवंतावरच अवलंबून. जगातलं काहीच नको आहे, धर्म नको, अर्थ नको, काम नको, मोक्ष नको. तू मिल जाय तो सब, मोक्ष नाही मागणार, मोक्ष सुद्धा मागणार नाही. अशी अवस्था भरताची, गोपिकांसारखी अवस्था आहे. भरद्वाज मुनींच्या आश्रमात गेले. भरद्वाजांना संतांचा संघ अशा पद्धतीने झाला. भाग्यवान आहे, तिथं मुक्काम केलेला आहे सर्व लोकांनी. भरद्वाजांनी सर्वांचं स्वागत केलं. देव तर आलाच आला. ज्या देवाला त्यांनी प्रत्यक्ष प्रगट केलं, जिनं कौशल्य ती कौशल्य अशा पद्धतीने पाहायला भेटली. सर्व राण्यांना नमस्कार केलेला आहे. सर्वांनी भरद्वाज मुनींना त्यांनी नमस्कार केला. रात्रीचा मुक्काम झाला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी महाराज तेच 4 शिष्य आहेत ज्यांनी प्रभू रामचंद्रांना मार्ग दाखवला होता भरद्वाज मुनींच्या आश्रमातून. पण तेच त्यांनी मार्ग दाखवण्याकरिता त्यांनी निघाले, रस्ता दाखवण्याकरिता निघाले. जिथं जिथं रामप्रभू त्यांनी थांबले होते, मार्गस्थ त्यांनी होत असताना तिथं तिथं त्या 4 शिष्यांच्या त्यांनी सांगण्यावरून भरतजी थांबू लागले. जिथं भगवान बसले होते तिथं दंडवत भरत घालू लागला. ते चरणरज त्यांनी अशा पद्धतीने आपल्या मस्तकावर वंदन करू लागला. ज्यांनी त्यांनी महाराज प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला जाताना पाहिलं होतं, ज्या भिल्लांनी त्यांनी भरताला आणि शत्रुघ्नाला त्यांनी जाताना पाहिलं, असं वाटलं तेच परत आलेले आहेत. पण फरक जाणवायला लागला. ते ज्या वेळेला जात होते ते त्यांनी मोठे आनंदात दिसत होते, समाधानी दिसत होते. आणि हा जातोय, हा त्यांनी दुःखी झालेले आहे, हा त्यांनी रडतोय. असे दोघांमध्ये असणारा भेद त्यांनी सर्व लोकांना अशा पद्धतीने पाहायला मिळू लागला. तो त्यांनी सीतेला बरोबर घेऊन जात होता अतिशय समाधानानं. हा त्यांनी चतुरंगिनी सेना घेऊन चाललेला आहे, असा भेद सर्व लोकांना त्यांनी पाहायला मिळाला. सर्व भिल्ल समाज त्यांनी आणि भगवंताचं दर्शन घेऊन तृप्त झाला होता. त्याच भिल्ल समाजाला पुन्हा त्यांनी भरत आणि शत्रुघ्न पाहून सुद्धा समाधान अशा पद्धतीने वाटू लागले. किती भाग्यवान असतील ते भिल्ल नाही का, की ज्यांना त्यांनी प्रत्यक्ष परमात्म्याचा आणि या संतांचा अशा पद्धतीने दर्शन होत आहे. म्हणून सर्वांच्या अंतःकरणातला भाव प्रत्यक्ष दिसतोय. रामाचं चिंतन, रामाचं भजन सर्वजण मिळून भिल्ल समाज त्यांनी करू लागला. हे कहियो सिया राम